कधी तुम्हाला असं वाटलंय का की आता आयुष्यात सगळंच संपलं, काहीच उरलं नाही? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जिथे सगळं संपतं तिथेच अनेकदा आयुष्याची खरी सुरुवात होत असते. कधी-कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं, बस झालं आता, सगळं संपलं, पुढे काहीच नाही. सगळं थांबल्यासारखं वाटतं, मनात हजारो प्रश्न असतात, पण उत्तर मात्र एकही नसतं. आपण खूप स्वप्न पाहतो, काही पूर्ण होतात, पण काही स्वप्न ही आपली स्वप्नच राहून जातात. काल काय झालं यापेक्षा आज आपण काय करतो हे मात्र जास्त महत्त्वाचं आहे. जर प्रत्येक सकाळ एक नवीन दिवस घेऊन येत असते, तसंच प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकून जात असते. आज मी नेहमीप्रमाणेच घरचं काम करते, टिफिन बनवते, कद्दूचे धपाटे करणार आहे, वाटाण्याची उसळ बनवते. बाहेरून पाहिलं तर हे सगळं रोजचंच वाटेल. याच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच आपल्याला आहे ना परत एकदा नव्यानं उभे राहायला शिकवतात. प्रत्येक दिवस आपल्याला एक नवी संधी देत असते. प्रत्येक दिवस ती फक्त आपल्याला संधी स्वीकारण्याची आपल्याला हिंमत पाहिजे असते. म्हणूनच जर आज तुम्हालाही असं वाटत असेल की सगळं संपलं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित हीच नवीन सुरुवात असेल. आपण काही नाती आपली असतात, ते आपण खूप मनापासून जपतो, पण प्रत्येक नातं आपल्यासोबत कायमच राहते असं नाही. काही माणसं परिस्थितीमुळे दूर जातात, तर काही नाती वेळेनुसार बदलतात. पण हळूहळू एक गोष्ट समजायला लागते की आयुष्य कुणासाठी थांबत नाही आणि थांबायलाही नको. कारण की प्रत्येक संपलेल्या गोष्टीनंतर आपल्यासाठी निसर्गानं एक नवीन दार उघडं केलेलं असते. ते दार कधी संधीचं असते, तर कधी स्वतःला नव्यानं ओळखण्याचं असते. आज मी रोजचीच कामे करते, म्हणजे तुम्हाला बघत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये की मी टिफिन बनवते, त्याच्यासाठी आधीच तयारी करून ठेवली होती. टिफिन द्यायचं म्हटलं की आपल्याला एक नवीनच टेन्शन असते की उद्या मी लेकराला डब्यात काय देऊ, म्हणजे जो डब्बा आहे ना तो माझा पूर्णपणे लेकरांनी संपवला पाहिजे. तर त्यासाठी मी रात्रीच वाटाणे भिजत घातले होते आणि त्याचीच माझी इकडे तयारी चालू होती. सोबतच कद्दूचे धपाटे देखील बनवणार होते. त्यासाठी हे जे काही हिरवं वाटण आहे ना ते मी इथे करून घेत आहे. म्हणजे हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यात थोडासा लसूण टाकला, कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि याचं वाटण मी आता तयार करून घेत आहे. तसं आता हे खलबत्त्यात कुटण्यासाठी जास्त काही वेळ आपल्याजवळ नसतो, त्यामुळे हे जे काही वाटण आहे ना ते मी मिक्सरलाच लावून घेत आहे. आणि रोजचे आपलं कामं तर आज दिवसभर पुन्हा तेच आहेत, म्हणजे कधी आपली कामं तर संपत नाहीत. रोज आपल्याला दिवस उजळतो आणि दिवसाची सुरुवात ही परत आपली नव्याने सुरू होत असते. तर इथे बघू शकता तुम्ही, छान असं वाटण तयार करून झालं. 2-4 मिरच्या होत्या, त्याच्या अजून काही बारीक झाल्या नव्हत्या, त्यामुळे परत एकदाचं हे जे मिक्सरला वाटण आहे ना ते मला ना परत फिरून घ्यायचं होतं आणि पुन्हा मी मिक्सर लावलं. जर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितलं असाल तर तुमच्या लक्षात येईल की माझं मिक्सर बऱ्यापैकी खराब झालेलंच आहे आणि ह्याला काही म्हणजे परत नव्याने त्याला व्यवस्थित दुरुस्त करून आणण्याचा योग काही लागत नाही आहे. आता माझं एकीकडे वाटण तयार झालेलं आहे आणि इकडे जे काही वाटाणे मी आहेत ना ते भिजत तर घातले होते, ते अजून सॉफ्ट बनावं, लेकराला थोडंसं पचायला सोपं जावं म्हणून मी एक उकळीमध्ये ना एक 5 ते 7 मिनटं ते छान असं शिजवून घेते आणि त्यानंतर ना वाटाण्याची जी काही तयारी आहे ना फोडणीची ती इकडे साईडला करून घेत आहे. त्यामुळेच जे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि नॉर्मल बेसिक जसं आपण फोडणी देतो ना उसळला वगैरे, तशाच प्रकारे ना मी इथे बेसिक फोडणी देणार आहे. त्यामध्ये नवीन असं रॅकेट काही नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 2 माप तेल टाकलेलं आहे मी यामध्ये. माप माझा जो आहे ना तो खूप छोटा आहे, त्यामुळे मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून टाकलं. आणि त्यानंतर हा जो माझा मसाल्याचा फेवरेट डब्बा आहे, म्हणजे याचा कलर पण मला खूप आवडतो आणि यामध्ये मी सगळे मसाले टाकलेत. फक्त मोहरी यामध्ये निवडून टाकायची आहे आणि ती संपलेली होती, बाजारात आणण्याची बाकी होती. त्याचमुळे जिरं वगैरे जे काही आपल्या घरात लागणारं बेसिक आहे, म्हणजे मीठ, हळद, ते मी त्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर जिरं टाकलं, कढीपत्ता टाकली आणि त्यानंतर मी एक कांदा जो असतो ते चिरून टाकला आहे. अद्रक लसूण पण मी इथे वाटून घेतलाच होता. तर हे अशा पद्धतीने जे आहे ना मी इथे वाटाण्याची उसळ करून घेत आहे. तर बाहेरून जरी पाहिलं ना तर ही कामं खूप सोपी आहेत, पण खरं सांगायचं तर ह्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला पुन्हा उभं राहायला, पुन्हा जगायला शिकवतात. आयुष्यात असाही एक काळ येतो जेव्हा आपल्याला सगळ्यांचीच साथ मिळत नाही. लिटरली तुम्ही एकटे पडता. कधी कधी आपल्या अपेक्षा तुटतात, कधी विश्वास तुटतो, तर कधी आपलीच माणसं सडनली बदलतात आणि कधी परिस्थिती आपल्याला एकटं राहायला शिकवते. असं देखील आपल्यावरती वेळ येते, पण कदाचित हीच वेळ असेल
की आपल्याला सर्वात मजबूत बनवण्यासाठी आलेली असेल. तर त्यामुळे ना कुठलीही परिस्थिती आली ना मैत्रिणींनो, कधीही घाबरायचं नाही. अपेक्षा सतत आपल्या आयुष्याकडून आपल्याकडून स्वतः ठेवत जायच्या, कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या नाही. आणि आयुष्यामध्ये ना कधी हार मानायची नाही. जेवढं होईल तेवढं हिंमत धरून जगायला आपण शिकायचं. कारण की प्रत्येक दिवस जर आपला नसेल तर एक दिवस मात्र येणारा आपला असतोच. त्यामुळे त्या एका दिवसासाठीची वाट बघायची असते. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रयत्न असतात, परत एकदा उभ्यानं राहायचं, परत यशस्वी बनायचं, यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही मेहनत असते ती थांबवायची नसते. तर तुम्ही बघू शकता इथं सगळी बेसिक फोडणी तयार झालेली आहे. मी त्यामध्ये मीठ, मिरची, हळद वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर एक टमाटर छोटं होतं ते कट केलेलं होतं ते पण टाकलं. आणि त्यानंतर ना हे शिजवलेले वाटाणे आहेत ते यामध्ये टाकलेत. आता छान असं परतून घेते आणि त्यानंतर ना 1 ते 2 मिनटं ना याला वाफ येऊ देते. म्हणजे ही जी वाटाणे आहेत ना याची टेस्ट देखील खूप छान होते. आणि त्यानंतर ना हे पौष्टिक पण तेवढंच असते. त्यामुळे लवकर फोडणी जर आपल्याला द्यायची असेल तर असं काही छोटंसं टिफिनसाठी मस्त आयडिया आहे. म्हणून मी बऱ्यापैकी ना घरामध्ये जे आहे ते असे वाटाणे म्हणा, मटकी म्हणा ठेवत असते. त्यानंतर हा घरगुती काळा मसाला आहे, यातलं मी थोडंसं अर्धा चमचा मसाला जो आहे ना तो या वाटाण्यामध्ये टाकते. म्हणजे काय होईल की म्हणजे या टेस्टमध्ये ना अजून इन्हान्स होईल टेस्ट, म्हणून मी थोडासा मसाला टाकला. हे काही जास्त अधिक तिखट नाही आहे, पण त्यामध्ये जे काही गरम मसाला आहे, खोबरं आहे, त्याचं वाटण जे आईनं तयार करून दिलेलं आहे काळं मसाल्याचं, जवळपास आता हा मसाला मला बऱ्याच दिवस जातो आणि हे थोडं थोडं वापरते मी. त्यानंतर शेवटी छान अशी भुरभुरली कोथिंबीर भुरभुरतं त्यावरती, कारण की हे वाटाणे खात असताना दाताखाली जर कोथिंबीर आली ना तर खूप छान चव लागते. आणि पिल्लूला तरी वाटाण्याची उसळ खूप आवडते. त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे महिन्यातून मी 2-4 वेळा तरी जी काही वाटाण्याची उसळ असते ती त्याच्या टिफिनसाठी मी नक्कीच बनवते. तर आता ही वाटाण्याची उसळ इथं बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे, तयारी झालेली आहे. याच्यानंतर ना मला कद्दूचे धपाटे बनवायचे होते, कारण की ना 2 टिफिन असतात त्याला. एक ब्रेकफास्ट असतो आणि एक लंच असतो. त्यासाठी 2 टिफिन मला बनवावे लागतात. आणि दोन्ही टिफिनमध्ये बऱ्यापैकी ना मी होतपर्यंत दोन्ही टिफिन वेगवेगळे देण्याचा प्रयत्न करते. कारण की ना एकच जे जेवण आहे ना ते आपल्याला काही जेवू वाटत नाही. एकच भाजी आपल्याला जर 2दा खायला दिली तर आपण ते खात नाही. त्यामुळे लेकरांचं पण फारच असते. त्यामुळे बऱ्यापैकी मी जर त्याची भाजी आवडती असेल तरच एक भाजी देते. म्हणजे जसं की भेंडीची भाजी वगैरे असेल तर मला दुसरं काही टिफिनला करावं लागत नाही. पण जर त्याच्या आवडतीची भाजी नसेल तर असं मला काहीतरी वेगळं करून द्यावं लागते. तर धपाटे पण त्याला खूप आवडतात. त्यामुळे हे कद्दू जे आहे ना पिलूच्या पप्पांनी मला रात्रीच आणून दिला होता उद्याच्या टिफिनसाठी. आणि त्याच कद्दूचे धपाटे जे आहेत ते माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे 8 दिवसातून तरी 2 वेळा हे कद्दूचे धपाटे बनतातच. आता छान इथे मी कद्दू खिसून घेतलेला आहे आणि यामध्ये जे काही आपण हिरवं वाटण तयार केलेलं आहे तेच टाकायचं. त्यामध्ये मला ना म्हणजे बेसन पीठ टाकल्यानंतर चव जी आहे ना ती जास्त वाढते. पण इथे मी बेसन पीठ टाकत नाही आहे, कारण की थोडा पिलूच्या पप्पाला पित्ताचा त्रास व्हायला आहे. त्यामुळे ना जे काही डाळीचे पदार्थ आहेत किंवा मग मसाला वगैरे आहे ते त्यांना मी थोडंसं कमी देत आहे. अवॉइड जेवढं होईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे यामध्ये मी बेसन पीठ न ॲड करता फक्त हिरवी मिरची आणि हळद, मीठ आणि गव्हाचंच पीठ यामध्ये मी टाकत आहे. नाहीतर थोडंसं 1-2 चमचे बेसन पीठ टाकलं तर खूप छान चव लागते. पण आज मात्र मी ते टाकणार नाही. आणि ते थोडंसं जे काही ओवा आहे ना तो मी हातावरती चोळून जो आहे ते यामध्ये ॲड करणार आहे. म्हणजे हे पचायला अजूनही सोपं जातं. त्याचनंतर आता हे जे काही व्यवस्थित आहे ना पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्टली म्हणजे बरेच जण की नाही जेव्हा हे पीठ तयार करतात ते थोडंसं घट्टसर मळतात आणि म्हणजे दस्तीवरती किंवा मग एका रुमालावरती म्हणजे कापडावरती कॉटनच्या ते थापून तव्यावर टाकतात. पण मी असं करत नाही. मी जेव्हाही हे पीठ मळत असते ना तेव्हा थोडंसं सैलसर मळते, थोडंसं पातळ मळते. म्हणजे ते मला असं थापत बसायची गरज राहणार नाही. डायरेक्टली उंडा घ्यायचा आणि तो तव्यावरती टाकायचा आणि छान त्याला जसं की आपण आता भज्याचं पीठ वगैरे टाकतो ना त्यानंतर हात कसा असा पाण्यात वगैरे धुवून घेतो त्याचप्रमाणे थोडंसं पाण्यामध्ये हात डिप करायचा आणि हातानेच लगे पसरून घ्यायचं तव्यावरती. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच की मी कशा पद्धतीने करते. पण त्याआधी एक मोठा कांदा जो आहे तो मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो या पिठामध्ये ॲड करते. कारण की कांदा जो धपाट्यामध्ये असतो ना धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा की कांदा आणि चव जरा जास्त वाढते. त्यामुळे एक मोठा कांदा जो आहे तो मी यामध्ये चिरून टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकलं कारण की मीठ मला वाटण करत असताना ते कमी वाटलं. त्यामुळे मी मीठ जे आहे ते थोडं जास्त टाकलं कारण की व्यवस्थित ते लागलं पाहिजे. कारण की मीठ मिरची जेव्हा तोंड भरून असेल ना तेव्हाच एखाद्या पदार्थाला विशिष्ट अशी चव येते. आणि जर मग ते फारच सपक झाले किंवा मग मीठ व्यवस्थित नाही पडलं तर त्याची चव लागत नाही आणि आपली जेवढी काही मेहनत असते ना ती वाया जाते. त्यामुळे मीठ मिरची या ठिकाणी जे आहे ना
ते तुम्ही चव घेऊन बघायची की व्यवस्थित ते लागलेलं आहे का. तर तुम्ही बघू शकता छान असं पीठ इथे तयार झालेलं आहे आणि मला असंच पाहिजे होतं. आणि जर वाटत असेल तुम्हाला अशा जर पिठाचे टाकता येत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. पण तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल मी यामध्ये पाणी अजिबात ॲड केलेलं नाही आहे. कद्दूचंच पाणी जे आहे ते सुटलेलं आहे आणि कद्दू खूप मोठा होता त्यामुळे ना मला ना इथे पीठ पण जास्त ॲड करायची गरज पडली नाही. म्हणजे खूप मोजकं पीठ मी यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर एका साईडला तावा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे आणि बघा एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला थापत बसायची काही गरज नाही. असा एक उंडा घ्यायचा आणि त्यानंतर हातानेच जे काही आहे ना पीठ ते असं चांगलं पसरून घ्यायचं. आणि हो जर तावा चांगला गरम झालेला असेल ना तर त्यावर तेलसुद्धा ॲड करायची गरज नाही. जर तेल ॲड केलं तर जो काही पिठाचा उंडा आहे ना तो घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेल ॲड करायची गरज नाही. तेल ना मात्र आपण नंतर यावरतून टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कुठलंही तेल वगैरे वापरलेलं नाही आहे. डायरेक्टली ताव्यावरती ना तो जो कद्दूच्या पिठाचा जो काही उंडा होता ना तो घेतला आणि ताव्यावरती असा छान पसरून घेतला. आता डिपेंड करते की तुम्हाला याचं थिकनेस किती पाहिजे. तुम्हाला जर थोडंसं जाड पाहिजे असेल तर तुम्ही तसं करू शकता किंवा पातळ पाहिजे असेल एकदम तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही हाताने ना त्याची थिकनेस व्यवस्थित करून घेऊ शकता. त्यानंतर आता मी ना हे जे म्हणजे उलटण्याच्या साह्याने छोटे छोटे छिद्र करून घेते. कारण याने होते काय की आतून ते चांगलं भाजलं जाते. आणि आता हा पहिला धपाटा आहे, पहिला पराठा आहे हा कद्दूचा. पहिला असल्यामुळे ना आता पहिल्यांदा तो तव्याला चिटकणारच आहे. कोणताही डोसा असो किंवा चपाती देखील तुम्ही जर बघत असाल किंवा भाकरी जरी बघत असाल तर पहिली थोडीशी निघायला त्रास देते. पण नंतर एकदा का हे चांगले धपाटे निघले ना की नंतरचे असे सरळ सगळे निघून जातात. तर त्यानंतर मी साईडला तुम्ही बघितलं असेल कॉर्नरवरती तेल टाकलं आणि थोडंसं त्या धपाट्यावरती टाकलं. म्हणजे हे धपाटा आहे ना ते आपल्याला लवकर निघलं पाहिजे. आता पहिल्यांदा उलथण्याने व्यवस्थित त्याला मी काढून घेत आहे. पण पहिल्यांदा थोडासा हात चिटकतोच त्यामुळे घाबरून जायचं नाही. त्यानंतरचे मात्र व्यवस्थित निघतात. तर तुम्ही बघू शकता छान असा धपाटा निघलेला आहे आणि त्यानंतर मी व्यवस्थित असं इथं पसरून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी जेव्हाही कद्दूचे धपाटे बनवत असताना ना मी असेच बनवत असते. आणि लास्ट टाईम मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे इन डिटेल आणि यामध्ये पण तुम्ही बघितलेलंच असेल की बऱ्यापैकी जी काही पूर्ण रेसिपी आहे ती यामध्ये शेअर केलेली आहे. छान असे धपाटे आणि दही त्याला देणार होते टिफिनला. काल रात्रीच हा प्लॅन केला होता आणि बऱ्याच प्रत्येक मम्मीचं हे असंच असते. ज्यांना काही लेकरं असतील ना त्यांचं हे असंच असते की उद्या लेकराला काय द्यायचा हा सगळ्यात मोठा आपल्यासोबत प्रश्न असतो. तर त्यामुळे आता सगळे त्याच्यापुरता धपाटा मी इथं करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला खायला दिला, सर्व केला आणि त्यानंतर टिफिनमध्ये सुद्धा मी त्याला जो धपाटा आहे ना तो देणार आहे. भरपूर सारं दही देते कारण त्याला धपाटा दही खायला खूप आवडते आणि वाटाण्याच्या उसळसोबत त्याला ना दही खायला खूप आवडते. त्यामुळे दही एका टिफिनमध्ये आणि एका टिफिनमध्ये जे आहे ते वाटाण्याची उसळ टाकलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये ना मी धपाटे टाकणार आहे. तर अशा पद्धतीने ना इथे टिफिन माझा पॅक झालेला आहे. तर हां मी काय बोलत होते की आयुष्यात आपल्याला असाही एक काळ येतो जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला कुणाची साथ मिळत नाही. कधी आपल्याला आपल्या अपेक्षा तुटतात, कधी विश्वास तुटतो, तर कधी आपलीच माणसं सडनली आपल्यासोबत बदलतात आणि परिस्थिती परत आपल्याला एकटं राहायला शिकवते. पण खरं सांगू का हीच एक महत्त्वाची वेळ असते जी तुमच्या आयुष्यामध्ये आली ना तर थँक्स टू गॉड म्हणा आणि परत एकदा स्वतःला मजबूत बनवा. कारण की ही वेळ ना तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी असते. कारण जेव्हा कुणीच सोबत नसते तेव्हा आपण स्वतःची साथ द्यायला शिकतो. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हाच एक नवीन रस्ता दिसायला सुरुवात होते. आणि जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं खरं तर नवीन आयुष्याची सुरुवात इथेच होत असते. म्हणून जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सगळं संपलं आहे तर एकदा स्वतःकडे बघा. तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात, अजूनही उठत आहात, अजूनही हसण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे तुमची गोष्ट अजून संपलेली नाही आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात ही नवीन सुरुवात होण्याची एक पहिली पायरी असेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा कारण जिथे सगळं संपते तिथेच नवीन सुरुवात होत असते. तर तुम्ही बघू शकता छान असे धपाटे इथे झालेले आहेत. एक आयुष्याची जी काही छोटीशी स्टोरी आहे, एक मायनर समरी म्हणू शकतो आपण, ही अशी असते. बऱ्याच वेळा आपल्या लाईफमध्ये ना असे कठीण प्रसंग येत असतात की त्यावेळी आपल्याला कळतच नाही की नेमकं आपण काय करायला पाहिजे, कुणावरती विश्वास ठेवायला पाहिजे. आणि अशाच वेळी विश्वास ठेवायचं तर सोडूनच द्या, आपल्याच जवळची माणसं आपल्यासोबत सडनली बदलतात आणि आपण खूप हर्ट होतो. पण हे हर्ट व्हायचं नसते. तर आपण स्वतःला इथे जरा जास्त मजबूत बनवायचं आणि एका एका नवीन सुरुवातीकडे आपण जायचं. एक आयुष्याची नवीन सुरुवात म्हणूनच आपण जे आहे तो पुढे पाऊल टाकायचा. छानपैकी आता पिलूला मी टिफिन करून दिला आहे, तो शाळेला गेला आहे आणि मस्तपैकी पिलूच्या पप्पासोबत जे आहे ना मी गप्पा करत इथं थालीपीठ आणि वाटाण्याची उसळ जे आहे ते मी आता खाते. कारण की आता मला बीपीची गोळी पण घ्यायची असते.
त्यामुळे ना 9 वाजेपर्यंत मला छोटा मोठा का होईना नाश्ता करावाच लागतो, कंपल्सरी आहे. कारण की रिकामी पोटी आपण गोळी घेऊ पण शकत नाही आणि त्यातल्या त्यात बीपीची गोळी असल्यामुळे ना ती फार वेळेत घ्यावं लागते. म्हणून इथे मी नाश्ता करून घेतला आणि ॲज युजल भरपूर सारे भांडे आता घासायला पडलेले आहेत आणि आपली थोड्या वेळात जादू सुरू होणार आहे, म्हणजेच भांडे घासण्याची. अजून काय, त्यानंतर आता नाश्ता तर झाला होता, पण इथे मला स्वतःसाठी आता एक मस्तपैकी ना सगळं काम झाल्याच्या नंतर एक निवांत चहा लागतो आणि मग मी टॅबलेट घेतल्याच्यानंतर छान इथे मस्तपैकी माझ्या स्वतःसाठी इथे एक कप दुधाचा चहा ठेवलेला आहे. तसं मी पिलूच्या पप्पाला पण विचारलं की तुम्ही चहा घेणार का, तर ते नाही बोलले. ते बाहेर निघून गेले आणि मी मस्तपैकी विचार करत आपला स्वतःसोबत वेळ घालत स्वतःला पुन्हा नव्याने मजबूत करण्यासाठी इथे चहा ठेवला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.